राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. सिंधुदुर्ग पर्यटन अधिक स्वच्छ आणि पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने आंबोली येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ग्रामपंचायत आंबोली आणि स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या मोहिमेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडणीसे यांनी स्वतः सहभाग घेतला. जबाबदार पर्यटन आणि स्वच्छता ही काळाची गरज आहे असे सांगत त्यांनी पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनी ही स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले. सिंधुदुर्गला भेट देणाऱ्या वाढत्या पर्यटकांच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम विशेष महत्त्वाचा ठरला आहे. उपस्थित आंबोली ग्रामपंचायतीचे सन्मान्य सरपंच, गेळे ग्रामपंचायतीचे सन्मान्य सरपंच, तसेच इथे ग्रामपंचायतीचे इतर उपस्थित सदस्य, पदाधिकारी, माझे सहकारी अधिकारी, कर्मचारी, ज्यांनी हा उपक्रम इनिशिएट केला ते गणेशजी जेठे साहेब, त्यांच्याबरोबर पत्रकार संघ, पर्यटन संघ, त्याचबरोबर विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, उपस्थित ग्रामस्थ, सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम इतकी चांगली संकल्पना अंमलात आणण्यासाठी आपण जे प्रयत्न केलेले आहेत त्याबद्दल मी तुम्ही सर्वांचं अभिनंदन करते आणि मला देखील यात सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानते. स्वच्छतेच्या बाबतीत आपल्याला माहीतच आहे की खूप सारे स्वच्छता अभियान होतात किंवा स्पर्धा होतात, परंतु त्याचे प्रयत्न टिकणं कायम हे सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्हा आपण पर्यटन जिल्हा असल्यामुळे आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकांची आवक आणि त्या अनुषंगाने पुढच्या ज्या नागरी जबाबदाऱ्या आपल्यावरती येतात त्यापैकी एक म्हणजे हा स्वच्छतेचा प्रश्न आहे. आणि स्वच्छतेची जबाबदारी ही प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांवर असल्यामुळे ग्रामपंचायती आणि नगरपंचायतींना हाताने सहन करावा लागतो. परंतु याच्याही पलीकडे जाऊन एक नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे की आपला घराबरोबरच आपला परिसर आणि आपली पर्यटन स्थळे स्वच्छ ठेवणे ही आपली प्रमुख जबाबदारी आहे. आज आपण इथे स्थानिक नागरिक, स्थानिक अधिकारी म्हणून इथे सहभागी झालेलो आहोत, परंतु आपल्याकडे येणारे पर्यटक यांची पण ती जबाबदारी आहे आणि आपण ही जी स्वच्छतेची वारी करणार आहोत त्यातून नक्कीच तो संदेश जाईल. कारण जबाबदार पर्यटन हे फार महत्त्वाचं आहे, कारण आपण पर्यटन जिल्हा असल्यामुळे आपल्याकडे जवळपास आपल्या लोकसंख्येच्या दुप्पट ते तिप्पटीने पर्यटक येतात पूर्ण वर्षभरामध्ये. आणि पर्यटनाच्या बरोबरच जे प्रश्न उद्भवतात ते स्वच्छतेचे असतील किंवा कायदा सुव्यवस्थेचे असतील, सुरक्षिततेचे असतील, तर हे प्रश्न देखील आपल्याला या प्रश्नांना देखील सामोरं जावं लागतं. त्यामुळे जबाबदार पर्यटन, रिस्पॉन्सिबल टुरिझम ही खूप महत्त्वाची संकल्पना येणं अपेक्षित आहे. त्याचीही सुरुवात आपण करूया त्या अनुषंगाने, कारण आज आपण इथे ही स्वच्छतेची वारी करत असताना आपल्याला अनेक पर्यटक देखील आधीमध्ये भेटतील असतात, त्यांना देखील आपण तो संदेश देऊया की एक तुमचं आपल्या जिल्ह्यात स्वागत आहे, परंतु तुम्ही देखील जबाबदारीने इथे थोडंसं आमच्याबरोबर ते सहकार्य करावं असं देखील आपण त्यांना आवाहन करू शकतो. आणि ती देखील संकल्पना या निमित्ताने आपण सुरू करू शकतो असं मला वाटतं. स्वच्छतेचा हा जो आज आपण उपक्रम घेत आहोत तो नक्कीच कौतुकास्पद आहे, परंतु त्याच्यामध्ये शाश्वत हे वारंवार होत राहणं आवश्यक आहे. पुढची पिढी याच्यामध्ये येणं अपेक्षित आहे. जसं तहसीलदार साहेब म्हटले की याच्यामध्ये पुढचे जे आहे प्रोसेसिंग युनिट्स असणं आणि त्याला एक शिस्त लावून देणं हे पण अपेक्षित आहे. ज्या पद्धतीने ग्रामपंचायतीने उत्साह दाखवला आहे मला नक्कीच म्हणजे मी आश्वस्त आहे की पुढे देखील हे चालू राहील वारंवार. याच्यामध्ये अनेक सारे लोक देखील सहभागी होत राहतील. त्याचप्रमाणे ह्या कचऱ्याचं जे प्रोसेसिंग असेल किंवा त्याची जी विल्हेवाट आहे त्याचं देखील एक शाश्वत आणि वैज्ञानिक पद्धतीने त्या गोष्टी होतील याची मला नक्कीच खात्री आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही कायम तुमच्यासोबत आहोत आणि तुम्ही एक चांगला धडा पूर्ण जिल्ह्याला, राज्याला घालून देत आहात असं नक्कीच तिथं नमूद करावं वाटेल. पुन्हा एकदा आपल्या या प्रयत्नासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा, द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन जन मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता.
भारत देशाचा जबाबदार नागरिक असून आज आंबोली येथे स्वच्छतेचा निश्चय करत आहे. स्वच्छतेचा निश्चय करत आहे. मला माहित आहे की माझा देश विकसित देश बनायचा असेल माझा देश विकसित देश बनायचा असेल तर माझे घर गाव शहर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. माझ्या घराबाहेरील रस्ते, माझ्या घराबाहेरील रस्ते, शाळा, सरकारी इमारती, शाळा, सरकारी इमारती, सरकारी रुग्णालये, बस स्थानके, सरकारी रुग्णालये, बस स्थानके, पर्यटन स्थळे, नद्या, नाले, विहिरी, नद्या, नाले, विहिरी, तलावे स्वच्छ ठेवण्याची माझी जबाबदारी आहे. स्वच्छ ठेवण्याची माझी जबाबदारी आहे. म्हणून मी प्लास्टिकचा वापर टाळणार आहे. चॉकलेट, कुरकुरे, इतर खाद्यपदार्थ चॉकलेट, कुरकुरे, इतर खाद्यपदार्थ यांचे प्लास्टिक व कागदी कव्हर यांचे प्लास्टिक व कागदी कव्हर सार्वजनिक ठिकाणी न ठेवता सार्वजनिक ठिकाणी न ठेवता योग्य ठिकाणी ठेवेन. योग्य ठिकाणी ठेवेन. यापुढे माझे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार यांना स्वच्छतेचा संदेश देईन. त्यामुळे यापुढे घराबरोबरच माझे गाव, पर्यटन स्थळ, शहर आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ ठेवण्याचा निश्चय मी करत आहे. जय हिंद. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राईब करा.